नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक 2 इयत्ता 8वी विषय आहे गणित। तर यासाठी वेळ आहे 2 तास आणि मार्क्स आहेत 50। तर अशी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पडणार आहेत। आता नुकतेच तुमच्या परीक्षा सुरू होते, यासाठी अधिक सराव करण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा। तर चला तर मग प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया। प्रश्नांच्या शेवटी उत्तरंसुद्धा दिलेले आहेत। सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स, फिलिंग द ब्लँक्स, ॲडिशन वगैरे सर्व क्वेश्चन यामध्ये इन्क्लूड आहेत। अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले असतात आणि बरोबर प्रश्नाला तुम्हाला टिक मार्क करायचं असतं। तर या प्रश्नपत्रिकाच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला याची उत्तरंसुद्धा मी दिलेली आहेत। संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण उत्तरसहित इथे अभ्यासणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप करू नका। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यापर्यंत नक्की पोहोचवा। तर अशाच प्रकारच्या आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा ऑलरेडी अपलोडेड आहेत। इयत्ता 8वी, 9वी, 10वी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका, घटक चाचणी क्रमांक 1, सामायिक परीक्षा, घटक चाचणी क्रमांक 2 आणि वार्षिक परीक्षा म्हणजेच द्वितीय सत्रांत परीक्षा, सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील, तुम्ही पाहू शकता। तर तुम्ही पाहताय तुमच्यासमोर फिलिंग द ब्लँक्स ऑब्जेक्टिव्ह आहे। सुरुवातीला सेक्शन एमध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला त्याला एक ऑप्शनला टिक मार्क करायचे आहे। व्हॉट इज द 9 × 9? 9 9 जा 81 अशा प्रकारे तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द 5 इज द 345 म्हणजे 354। तर याच्यामध्ये टेन्स व्हॅल्यू आहे म्हणजे 50 व्हॅल्यू आहे। त्यानंतर सेक्शन बीमध्ये तुम्हाला सांगितलेले फिलिंग द ब्लँक्स 10 मार्क्ससाठी विचारलेलं आहे। इच क्वेश्चन्स कॅरीज द 1 मार्क, प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स आहे। यासाठी तुम्हाला ॲडिशन करावी लागेल 35 + 25। तुम्ही जर छोटे नसेल जमत तर संख्याखाली संख्या ठेवा आणि तरी ॲडिशन केली तरीसुद्धा चालेल अशा प्रकारे। त्यानंतर 15चा स्क्वेअर तुम्हाला विचारलं जाऊ शकतो, मल्टिप्लिकेशन विचारलं जाऊ शकतं, डिवायडेशन विचारलं जाऊ शकतं, हाफचं तुम्हाला प्लस विचारलं जाऊ शकतं किंवा द सम ऑफ 20 अँड 30 इज, दोन्हींची ॲडिशन, सम म्हणजे बेरीज, अँड द प्रोडक्ट ऑफ 6 and 5 म्हणजे दोन्हींचा गुणाकार, द प्रोडक्ट म्हणजे 6 5 जा 35। अशा प्रकारे तुम्हाला तिथं उत्तरं द्यायची आहेत। द डिफरन्स बिटवीन द 90 अँड 45 इज 10 × 10 म्हणजे 100। अशा प्रकारचे सोपी प्रश्न आहेत। सेक्शन सीमध्ये ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अशी 10 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारलेले आहेत। 345 + 564 यांचे ॲडिशन इज इक्वल टू करून तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत। अशा प्रकारचे तुम्हाला 5 ते 6 प्रकारचे प्रश्न यामध्ये असतील। त्यानंतर लास्टला आहे सेक्शन डी, मल्टिप्लिकेशन मध्ये 10 मार्क्ससाठी विचारेल। इच क्वेश्चन्स कॅरी द 2 मार्क्स म्हणजे तुम्हाला इथे 5 क्वेश्चन दिलेले आहेत आणि या 5 क्वेश्चनसाठी इच अँड एव्हरी क्वेश्चन्स हॅव 2 मार्क्स। ओके, प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी आहे। 45 × 12, 67 × 9, 123 × 4, 56 × 11 आणि 89 × 7 अशा प्रकारचे। त्यानंतर सेक्शन ईमध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे 10 मार्क्ससाठी। इच क्वेश्चन्स कॅरीज द 2 मार्क्स, हे वर्ड प्रॉब्लेम आहे। या ठिकाणी नंबरिंग तुम्हाला आलं नाही आहे, परंतु अ शॉपकीपर हॅज द 250 ॲपल्स, ही सेल द 120 ॲपल्स, हाऊ मच ॲपल्स आर द लेफ्ट। तुम्हाला सांगितलेलं आहे 250 ॲपलमधून दुकानदाराने 120 ॲपल विकलेले आहेत किंवा गेलेले आहेत, तर खाली राहिले किती, या ठिकाणी तुम्हाला सबस्ट्रॅक्शन करायचं आहे। सेकंड क्वेश्चनमध्ये विचारलेला स्टुडंट बायज द 5 नोटबुक इच कॉस्टिंग द 20 अँड द टोटल कॉस्ट, एकाची 20 आहे तर बाकीची किती येणार सर्वांची। अ फार्मर हॅज 8 फील्ड अँड इच द फील्ड इज 25 प्लांट्स, हाऊ मेनी द प्लांट्स आर देअर इन टोटल। 8 भाग आहेत, त्याच्यामधील सर्व शेतीचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। आता यांचे आन्सर पण आपण पाहूयात। तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथे दिलेली आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप करू नका। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, सी यू।